वेट लॉस करायचा का? हो. वेट लॉस केल्यामुळे मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी कमी होते आणि पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस पण रिव्हर्स होतात. लिव्हरमधलं पण फॅट कमी होईल, त्याचं पण फंक्शन इम्प्रूव्ह होईल, मेकॅनिकल व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. प्रोटीनची रिक्वायरमेंट डबल असते त्यांची. 0.8 नॉर्मल आहे, त्यांच्यामध्ये 1.5 पर के जी आहे, ग्रॅम पर के जी. त्याच्यामुळे प्रोटीन भरून काढलं तर लीन बॉडी मास मेंटेन राहील. स्टार्वेशन ज्याही काही डाएट आहेत त्या काही लो कॅलरी प्रोटीन डेफिशियंट असतात, ॲरिथमियाचा चान्स असतो, सर्व मायक्रोन्युट्रियंट्स वगैरेचा लॉस होऊन जातो, डेफिशियन्सी होते, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, आयर्न, विटॅमिन्स सगळे कमी होऊन जातात. तर सिम्पल कार्बोहायड्रेट्स अवॉइड करायचे, कॉम्प्लेक्स घ्यायचे, त्याच्यामुळे मग ग्लायसेमिया कमी होतो आणि लायपोजेनेसिस पण कमी होतं. मेनली जे प्रायर बायरियाट्रिक सर्जरी करून आलेले आहेत त्यांच्यामध्ये मालन्यूट्रिशन असतं आणि रिस्क वाढते त्यांच्यामध्ये प्रिऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्सची. डायटिशियन रेफरन्स आणि डाएट मॉडिफिकेशन जेवढं शक्य तेवढं करायचं. रिस्क स्ट्रॅटिफिकेशन, तर हा बॅरियाट्रिक सर्जरीसाठी रिस्क आहे. ओबेसिटीची सर्जरीचा मॉर्टॅलिटी रिस्क स्ट्रॅटिफिकेशन, मॉर्टॅलिटी रिस्क स्ट्रॅटिफिकेशन ऑफ ओबेसिटी सर्जरी. तर गॅस्ट्रिक बायपाससाठी त्यांनी बनवला होता, पण बाकी सर्जरी पण वापरू शकतो. तो त्याच्यामध्ये आहे ऑब्वियसली वेट असणार आहे, म्हणजे BMI, मेल आहे, एज आहे, BP ॲड केला आहे आणि पल्मोनरी एम्बोलिझम. बॅग PPE, B इज BMI, एज, जेंडर, प्रेशर, पल्मोनरी एम्बोलिझम. 5 फॅक्टर आहे. तर त्याच्यानुसार ABC केले त्याने. Cमध्ये 4-5 आहे, मॅक्सिमम 3% मॉर्टॅलिटी आहे. तर या पेशंटला प्रिपेअर कसं करणार? तर डाएट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे ग्लुकोज टॉलरन्स चांगला होईल. नंतर फिजिओथेरपी, एक्सरसाइज, डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, चेस्ट इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री, चेस्ट फिजिओथेरपी, याच्यामुळे रेस्पायरेटरी कॅपॅसिटी वाढेल, रेस्पायरेटरी कॅपॅसिटीज वाढेल, कफ इम्प्रूव्ह होईल, बाकी मेकॅनिकल व्हेंटिलेशन पण इझी होऊन जाईल नंतर, इंट्रॉप पोस्टऑप व्हेंटिलेशन. तर हे लोक सिडेटिव्ह आणि नार्कोटिक्सला खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यामुळे एअरवे कोलॅप्स होऊ शकतो, एअरवे लॉस होऊ शकतो आपला. तर हे अँक्शियस असतील तर त्यांना काउन्सिलिंग करून रिअश्युअर्स करायचं. लागलं तर खूप लाईट प्री मेडिकेशन पॉसिबली अवॉइड. नंतर त्यांच्यामध्ये DVTची रिस्क आहे. ओबेसिटीमुळे इंडिपेंडंटली DVT होतो, तर DVT प्रोफायलॅक्सिस बिफोर इंडक्शन द्यायचं आहे. स्टॉकिंग आणि न्यूमॅटिक कंप्रेशन तर द्यायचंच आहे. याच्यासोबत तो म्हणतो की हेपॅरिन किंवा LMWH द्या, 5000 सबक्यूट बिफोर सर्जरी, TDS, BD किंवा TDS. ISRA गाईडलाईनमध्ये आहे आपलं 5000 इज लो डोस, नंतर मग बिलो 20,000 इज हाय डोस आणि मग अबाउट 20,000 इज व्हेरी हाय डोस. अँटासिड प्रोफायलॅक्सिस द्यायचं, त्याच्यामध्ये मग अँटासिड असेल, प्रोटॉन पंप इनहिबिटर, अँटीहिस्टॅमिनिक किंवा प्रोकायनेटिक. रुटीनली द्यायचं, एकात काम व्हायला पाहिजे. रुटीनली यांच्यामध्येच रिकमेंडेड आहे बघा, अदर कोणामध्ये रिकमेंडेड बघितलं नाही. फास्टिंग गाईडलाईन्स फॉलो करायच्या आणि गॅस्ट्रिक अल्ट्रासाऊंड करून पुन्हा गॅस्ट्रिक व्हॉल्यूम चेक करायचा. राईट ड्युकोबायटसमध्ये ठेवावा लागतो. अँटीबायोटिक डिपेंडिंग ऑन सर्जरी आणि IM नाही द्यायचं. IM ऑलरेडी यांचं फॅट खूप डेप्थ असेल, मसलमध्ये पण फॅट असेल खूप सारं, अनप्रिडिक्टेबल असतं IM इंजेक्शन्स. तर यांच्यामध्ये 2 OT टेबल जोडावे लागतील. नंतर शोल्डर खूप वर आहेत, त्या मानाने आर्मरेस्ट खाली असतात, तर आर्मरेस्टवर खूप सारं पॅडिंग करावं लागेल, तेव्हा पुढे जाऊन ते आर्मच्या लेवलला येईल. आणि पावर्ड असायला पाहिजे, मॅन्युअल कोण करत बसेल, मॅन्युअली करणं मुश्किल जाईल.
स्ट्रॅप्स ठेवायला लागतील, हे लोक पडणारे आहेत. नंतर बटक्सला पण पॅडिंग लागेल, बॅकला पण पॅडिंग लागेल, नाहीतर ग्लुटियल कंपार्टमेंट होईल. लॉंगर दॅन 4 आवर्स झाले की ग्लुटियल कंपार्टमेंट होतो. पूर्ण पोझिशन तर हे लोक टॉलरेटच नाही करत. लॅटरल ल्युकोबायटस इज बेटर. नंतर आपण बघितलं की FRC इज लोअर. BMR त्यांचा कमी असतो, परंतु ओव्हरऑल ऑक्सिजनची डिमांड जास्त आहे आणि लंग्स तर आयडियल बॉडी वेटनुसार असतात, त्याच्यामुळे हे रॅपिडली डिसॅच्युरेट होतात. तर ओबेस नंबर 1 आहे, नंतर चिल्ड्रन आहे, नंतर सेप्टिक आहेत बिकॉज ऑफ BMR. तर 100% O2, 15 liters, 10 liters. 10 liters via face mask for 3 minutes or 4 or 8 vital capacity. तर 3 minutes is superior obviously. नंतर नो डिसॅट करू शकतो किंवा मग थ्राईव्ह करू शकतो. ॲपनिया टाईम वाढेल. नो डिसॅट 15 लिटर पर मिनिट ॲपनिक ऑक्सिजनेशन किंवा मग थ्राईव्हमध्ये ऑक्सिजनेशन पण होतं, CPAP पण बसतो, व्हेंटिलेशन पण होतं. तर त्याच्यासोबत हेड एलिव्हेशन द्यावंच लागेल, जॉ थ्रस्ट, नॅझल प्रॉंग आणि ओरल एअरवेज. तर आपल्या इंट्युबेशनची स्ट्रॅटेजी डिपेंड करते कशावर आहे. ओबेसिटीमध्ये क्लोजिंग व्हॉल्यूम हा एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमच्या वर जातो, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम कमी होतो. त्याच्यामुळे ज्या अल्वेओला आहेत त्या सुपाईन पोझिशनमध्येच क्लोज होतात, मोर प्रोनाऊन्स इन सुपाईन, कारण की वेट ऑफ चेस्ट वॉल आणि ॲबडॉमेन त्याच्यावर पडतं. तर याच्यात त्याने लिहिलं नाही कॅपॅसिटी, क्लोजिंग कॅपॅसिटीबद्दल नाही बोलला आहे, क्लोजिंग व्हॉल्यूमच बोलला आहे, थोडं कन्फ्यूज केलं आहे. तर ठीक आहे, ॲटलीस्ट पॅसेस वगैरे होईल.